नाशिकमध्ये 8 एप्रिल रोजी अर्थात कामदा एकादशी निमित्त श्री काळाराम मंदिरापासून रामरथ आणि गरुड रथ यात्रा मिरवणूक पार पडली आहे। सदर रथोत्सवास काळाराम मंदिरापासून सायंकाळी 5 वाजेपासून प्रारंभ झाला असून ही रथयात्रा नाशिकच्या धार्मिक परंपरेतील एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते। या शेकडो जुन्या परंपरांचा गौरव आजही जपला जात असल्याचं बघायला मिळतंय। नाशिकमधील सुमारे 259 वर्षांची परंपरा असलेल्या पारंपरिक रामरथ यात्रेने मंगळवार दिनांक 8 एप्रिल रोजी नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, जय सीता राम सीताचा जयघोष करीत शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम व गरुड रथाच्या मिरवणुकीने शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। श्रीरामनवमी आणि त्यानंतर एकादशीस येणारा नाशिकचा ग्रामोत्सव, चैत्र कामदा एकादशीस येणारा श्रीराम आणि गरुड रथोत्सव नाशिककरांसाठी मोठ्या श्रद्धेचा भाग आहे। यंदाचे रथोत्सवाचे मानकरी असलेले हेमंत बुवा पुजारी यांना पांढरा फेटा बांधण्यात आला। परंपरेनुसार असणारे मानकरी रवींद्र दीक्षित, नंदन दीक्षित यांना परंपरेनुसार असणारे मानकरी निमंत्रण देण्यात आलं। प्रारंभी श्री काळाराम संस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश मनील कुमार लोकमाणी, यंदाचे उत्सव मानकरी हेमंत बुवा पुजारी, संस्थानचे विश्वस्त मंदार जानोरकर, धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, शांताराम अवसरे, शुभम मंत्री, डॉक्टर एकनाथ कुलकर्णी, अजय निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम पंचायतनाची महापूजा करण्यात आली। पूजा झाल्यानंतर नारळ फोडून त्यानंतर आरती करून दास हनुमान मूर्ती मंदिराबाहेर काढण्यात आली। श्रीराम मूर्ती चांदीच्या पादुका हातात घेऊन हेमंत बुवा यांनी मंदिराला एका प्रदक्षिणा घालून मूर्ती चांदीच्या पालखीत ठेवली। त्यानंतर कहार मंडळींनी परंपरेनुसार पालखी पूर्व दरवाजे गरुड रथापर्यंत आणली। त्या ठिकाणी पालखी येताच उपस्थित भाविकांनी प्रभू श्रीरामांचा जयघोष केला। त्यानंतर महाआरती करून भोग मूर्ती श्रीराम रथामध्ये ठेवण्यात आल्या। यावेळी रामरथ आणि गरुड रथ दोन्ही रथ समांतर उभे केले। रथांच्या पुढे ढोल पथक, सनाई चौघडा, ढोल ताशांचे पथक होते, तर मस्तकावर छत्री धारण केलेले अंदाचे मानकरी परंपरेनुसार रथाकडे तोड करून उलट्या दिशेने मार्गक्रमण करत पुढे निघाले होते। यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने अवघी पंचवटी रामनामात न्याहून निघाल्याचं बघायला। रथावर खासदार राजाभाऊ वाजे, आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, महंत सुधीरदास महाराज, सुनील बागुल, कमलेश बोडके, रावसाहेब कोशिरे, नंदकुमार मुठे, यावेळी माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांसह नाशिककर भाविकांनी रथाचे दर्शन घेण्यासाठी आणि रथ ओढण्यासाठी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। रथासमोर भगवे ध्वज, पताकांसह सनाई चौघडा, झांज, ढोल ताशे वाजवून वातावरण भक्तिमय केले जात होते। तसेच ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत रथाचे स्वागत देखील करण्यात येत होते। संपूर्ण रथ मार्गावर रांगोळ्या, ठिकठिकाणी भव्य कमानी उभारून परिसर मंगलमय करण्यात आला होता। रथमार्गावरील अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन देखील केले होते। संपूर्ण पंचवटी परिसर रामभक्तीने उसंडून वाहत होता। कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी रथावरून नागरिकांना सूचना देखील करण्यात येत होत्या। अनेक नागरिक हे आपल्या मोबाईल फोनमध्ये सेल्फी घेत व्हिडिओ आणि फोटो घेताना दिसत होते। रथाच्या मार्गावर अनेक मंडळांनी स्वागत करण्यासाठी स्टेज उभारले होते। श्रीराम रथ जसा पुढे सरकत होता तशी गर्दी देखील वाढल्याचं पाहायला मिळालं। रथाचे ठिकठिकाणी पूजन आणि आरती करण्यात येत होती, तसेच फुलांची उधळण करत जात होती। गरुड रथाचे रोकडोबा तालीम येथे आगमन झाल्यावर आरती करण्यात आली। त्यानंतर गरुड रथ शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला, तर श्रीराम रथ नदी पार करीत नसल्याने तो गौरी पटांगणात उभा राहिला। शहराची प्रदक्षिणा करून गरुड रथाचे गौरी पटांगणात आगमन झाले असता या ठिकाणी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली। दोन्ही रथांचे आगमन रामकुंड येथे झाल्यावर उत्सव मूर्तीचे अमृत पूजा, पंचामृत, अभ्यंग स्नान, अवमृत स्नान आणि महापूजा ही करण्यात आली। रथोत्सवासाठी काळाराम संस्थान, सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, श्री अहिल्याराम व्यायामशाळा, रोकडोबा तालीम संघ, गुलालवाडी व्यायामशाळा, ओकाची तालीम संघ, मोहन मास्तर तालीम संघ, यशवंत व्यायामशाळेचे मलपटू आदी ठिकाणचे पहिलवान, पदाधिकारी, विश्वस्त आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले। श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी, वृद्ध यात्रेचा आनंद लुटण्यासाठी शहर परिसरातून लहान मुलांसह भाविकांनी, विशेषतः महिला भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। दुपारपासूनच पंचवटीतील रस्ते भाविकांनी फुलून गेले होते। तसेच कापड बाजारात गरुड रथाचे आगमन होताच भांडी विक्रेत्यांनी घंटानाद केला।
तसेच मिरवणूक मार्गावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः जाऊन पाहणी केली. 2 पोलीस उपायुक्त, 4 सहाय्यक पोलीस आयुक्त, 30 पोलीस निरीक्षक, 75 सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, 200 पोलीस अंमलदार, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, राखीव दलाचे 2 तुकड्याचा बंदोबस्त करण्यात आला होता. एबी न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक कडवे, नाशिक.